First, write down the given data from the given statement. So, M1 mass is equal to 5 kg, natural period T1 is equal to 0.45 second, and same spring is cut into two halves, and new mass M2 is equal to 2.5 kg. We have to find new natural period of two configuration. First is when two spring is in parallel, and when the two spring is in series. To first find the stiffness K of a original spring. The relation between natural period T1, stiffness K, and mass M is T is equal to 2 pi into the square root M divided by K. आता या फॉर्म्युल्यामधून आपल्याला K ची व्हॅल्यू भेटणार आहे, म्हणजे स्टिफनेस भेटणार आहे ओरिजिनल स्प्रिंगची. पण तोच फॉर्म्युला आपण मॉडिफाय केला तर डायरेक्ट त्याच्यात व्हॅल्यू टाकला तरी ऑप्शन आन्सर भेटेल, किंवा डायरेक्ट कॅल्सीमध्ये टी ची व्हॅल्यू पुट करून शिफ्ट सॉल्व पुट केलं तरी आपल्याला त्याच्यात व्हॅल्यू भेटेल. मग आता या टीच्या याच्यातच आपण व्हॅल्यू टाकू. तर टीची व्हॅल्यू आहे 0.45 is equal to 2 pi into the square root M ची व्हॅल्यू 5 divided by K. शिफ्ट सॉल्व बटन प्रेस केलं आणि आपल्याला आन्सर येईल K is equal to 974.77. ही झाली आपली स्टिफनेस. याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. आता नेक्स्ट काय आपल्याला वेन स्प्रिंग इज कट इंटू टू इक्वल हाल्फ्स फॉर अ स्प्रिंग कट इंटू टू हाल्फ्स इच हाल्फ विल बी डबल स्टिफनेस. आता आपण स्प्रिंगचे डबल दोन भाग केले त्याच्यामुळे तिची काय होईल स्टिफनेस डबल होईल. मग ती कशी K1 इज इक्वल टू 2K इज इक्वल टू आता आपली किती आहे 975.177 आहे, त्याला मल्टिप्लाय केलं 2 नी इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 1950.34 न्यूटन पर मीटर झालं. आता याच्यावरून आता केस 1 आपली केस 1 आहे टू हाल्फ्स कनेक्टेड इन पॅरलल. आता काय आपल्या स्प्रिंग काय पॅरलल मध्ये ठेवली आपली पहिली केस 1 आहे, त्यासाठी आपली इक्वल स्टिफनेस काय राहील K1 इज इक्वल टू KEQ इज इक्वल टू K1 प्लस K1. मग आता K1 इंटू 2K1. आता K1 ची व्हॅल्यू काय आपली 1950.34 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 3900.68. हे झालं. याच्यावरून आता आपल्याला फाइंड करायची आहे नॅचरल पिरियड. नॅचरल पिरियडसाठी फॉर्म्युला काय आहे TP इज इक्वल टू 2 पाय इंटू द स्क्वेअर रूट M2 डिवाइड बाय K इक्वॅलेंट स्टिफनेस. मग TP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे 2 पाय इंटू द स्क्वेअर रूट M. आता आपल्या दुसऱ्या केससाठी आपल्याकडे त्यांनी हे किती दिलेलं आहे वेट किती मास किती दिलं आहे 2.5. मग M2 इज इक्वल टू 2.5 डिवाइड बाय इक्वल स्टिफनेस किती आपली 3900.68 इज इक्वल टू कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट केला आन्सर भेटेल आपल्याला 0.159 सेकंड. आता टू हाल्फ्स कनेक्टेड इंटू सिरीज. आता काय स्प्रिंग सिरीजमध्ये कनेक्ट आहे, मग त्यांची इक्वल स्टिफनेस कशी राहील 1 डिवाइड बाय K1 प्लस 1 डिवाइड बाय K1. मग 2K1 डिवाइड बाय K1 म्हणजेच इक्वल स्टिफनेस. त्याला लिहिताना कशी लिहितो आपण इक्वल स्टिफनेस इज इक्वल टू K1 डिवाइड बाय 2 म्हणजेच आपली इक्वल स्टिफनेस. आता इक्वल स्टिफनेस किती आपली 1950.34 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 975.17 न्यूटन पर मीटर झालं. आता या इक्वल स्टिफनेसला आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करू नॅचरल पिरियड इन सिरीज. मग 2 पाय इंटू द स्क्वेअर रूट. आता M2 ची व्हॅल्यू किती आपली 2.5 आणि इक्वल स्टिफनेसची व्हॅल्यू 975.17 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 0.318 सेकंड.